श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1571व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज श्रावण शुद्ध अष्टमी, मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई, बैठक क्रमांक 151, दिनांक 15/8/1992। परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर 1991 मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग 6। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या भक्तांशी आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना म्हणतात, सामान्य माणसं स्वतःपुरतेच पाहतात व आमच्यासारखी माणसं स्वतःकडे न पाहता दुसऱ्याकडे पाहत असतात। परमेश्वराने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा अधिकार कोणाला तरी द्यायचा तो मला दिला आहे। आपल्याकडे येणारे एक वैदिक ब्राह्मण परदेशी दुसऱ्यांदा जाऊन आले आहेत। वैदिक ब्राह्मण परदेशी गेले की कर्मभ्रष्ट होतात। भारत ही धर्मभूमी आहे। भारत सोडून इतर सर्व देश भोगभूमी आहेत। वैदिकाने तिथे जाऊ नये। पूर्वी एकदा त्यांना समजावून सांगितलं होतं, दुसऱ्यांदाही तसेच वागले। तेव्हा त्यांना आश्रमात वर्षभर येऊन त्यांनी काम पाहू नये असे सांगितले आहे। या कार्यात शूद्रांची भिक्षुकीही करणारे ब्राह्मण चालत नाहीत। अशा एवढ्या गोष्टी हल्लीच्या काळात पाळणे अवघड आहेत। हे परदेशी गेलेले ब्राह्मण खरे पाहता कर्मकांडात खूप हुशार होते। सामान्य माणसं परदेशी गेली तर ते त्यांना भूषण समजतात, परंतु वैदिक धर्मात हे मान्य नाही। समुद्र ओलांडला की तो संपलाच असे तत्व आहे। आपल्याकडे मंत्र पुष्पांजली त्याचा उल्लेख आहे। समुद्र पर्यंताया एक राळीती। आमच्या सारख्याला दुसऱ्याने स्पर्श केलेले अन्नही खाल्ले तर चालत नाही। धर्माला ते मान्य नाही। मी बाहेरगावी गेल्यावर ज्या भक्तांच्याकडे राहतो उतरतो त्यांना त्याची चांगली कल्पना आहेच। भक्ताला रागवण्याचा मला अधिकारच आहे। तुम्ही माझ्यावर रागवायचं नाही। कोणत्याही भक्ताकडून देवस्थानाचे नुकसान होता कामा नये। एखाद्याने तसे केल्यास त्याने ते भरून द्यायला हवे। त्या भक्ताला शिक्षा ही दिलीच पाहिजे। मी स्वतः देवाला दक्षिणा अर्पण करतो। त्याच्या चरणाशी संपूर्ण जीवन समर्पित केलेली ही व्यक्ती आहे, तेव्हा मी काही त्याच्याकडून कसलीही काहीही परत घेण्याची अपेक्षा करत नाही। माझे जीवन अतिशय काटेकोर आहे। नेहमी परमेश्वर हे पाहत असतो की माझ्यासाठी कोण काय करतं। धर्माचरण कोण करतं त्याच्या सहवासात आम्ही राहतो व तुम्ही आमच्या सहवासात राहता। आमच्या संगतीने तुमचा उद्धार होतो। तो तुमच्यावर कृपाच करेल, त्रास कधीही देणारच नाही। जसे कोजागिरीला लक्ष्मी रात्री जमिनीवर उतरते व माझ्यासाठी कोण जागते हे पाहत असते, तसे हे आहे। तुम्ही अपरंपार श्रद्धा ठेवून आचार विचार पाळले पाहिजेत। तुम्ही कोणीही धर्माची अडचण आहे असे म्हणू नये। आम्हाला ईश्वरी अनुग्रह लाभल्याने परंपरेप्रमाणे चालावे लागते। व्यवहारात जीवनात तुम्हाला अडचणी ह्या येणारच, तेव्हा व्यवहारात तुम्ही प्रयत्नशील राहा। धर्म सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे। ईश्वराने धर्म स्थापन केला आहे। आपल्याला तो सांभाळतो, आपण तो सांभाळायला पाहिजे हे समजवायला माणसे नाहीत। हेच सूत्र आई वडिलांच्या बाबतीत आहे। त्यांनी आपल्याला सांभाळलेले असते तेव्हा आपण त्यांना सांभाळणे आपले कर्तव्यच आहे। तेव्हा तुम्ही सतत धर्मावर देवावर श्रद्धा ठेवा। नियमाप्रमाणे वागा। नुसते डोळे मिटून धर्म टिकत नाही। आपला हा हिंदू धर्म टिकला तरच इतर धर्म टिकतील। तुम्ही इतरांच्या कल्पनांचा विचार करू नका। कल्पना हे नुसते विचार असतात
वस्तुस्थिती ही सत्य असते, तेव्हा इतर धर्मीयांना नावे ठेवू नका. जे आपल्या धर्मात सांगितले आहे तेच इतर धर्मात सांगितलेले आहे. तुम्हाला कोणी इतर संतांचे दर्शन घडले तर त्यांना नमस्कार करा. आपल्या गुरूंना त्यांचे ठिकाणी पहा, परंतु मार्गदर्शन फक्त आपल्या गुरूंकडूनच घ्या. हल्ली घरोघरी, व्यवसायात सगळीकडे तक्रारी ऐकू येत असतात. त्याचे मूळ कारण की आपण आपल्या परंपरा अडचणींच्या समजून पाळत नाहीत. पूर्वी शेतात ज्या ठिकाणी 100 पोती धान्य यायचे तिथे आता 10 पोतीही धान्य निघत नाही. पावसाच्या नेहमी तक्रारी शेतकरी करीत असतात, परंतु हल्ली धरणे खूप झाले आहेत. तसेच बोरिंगचेही पाणी मुबलक उपलब्ध असते, तरीही पाऊस कधी कमी तर कधी अधिक अशा तक्रारी चालूच असतात. शेतकऱ्यांना हल्ली सरकार बी बियाणं देते, कर्ज मिळतात. सगळे असूनही असे घडत आहे. मूळ परंपरा आपण सोडल्याने असे घडत आहे. हल्ली साधेपणा राहिलेला नाही. सर्व शेतकरी पुढारी होऊ लागले आहेत. जीप हवी, हातात घड्याळ, स्वतःला समजत नसेल तरी लागते. त्याच्या डोक्यावर पागोट असतं तर हातात साहेबाची बॅग असते. हल्ली साखर कारखान्याचे चेअरमन मंडळी दर्शनाला आली की असे दृश्य दिसत असते. समाजात संस्कार, संस्कृती व धर्म पाळणाऱ्याला मोठे समजले पाहिजे. संस्काराने धर्म पाळला जातो व त्यामुळे ज्ञान होते. धर्म संस्काराने संस्कृती पाळायला पाहिजे. घरात प्रत्येकाने आचार पाळा. कपड्यांची काळजी करू नका. आमच्याकडे आल्यावर भिंतीला टेकून बसू नये हेही हल्ली लोकांना कळत नाही. पैसा मुबलक झाल्याने पैशाने बुद्धीला चालना राहिली नाही. पैसा आला की विचारांचा व्याप वाढतो, खरेदीचा व्याप मागे लागतो. काही जणांच्या घरी एकच वस्तू 2-2 असतात, त्याची काही गरज नसते. म्हणून सर्वजण तुम्ही सत्पुरुषांचे दर्शनाला जात जा. हे तुम्हाला शिकवल्याशिवाय उपाय नाही. म्हणून मी आजारी असलो तरी तुम्हाला बसून शिकवत असतो. तुमच्या भल्यासाठी प्रयत्न चालू असतो. बाहेरच्या अन्नात ते बनवणाऱ्याचा व इतरांच्या भावना प्रभावी असतात. अशा भावना दोषी व्यक्तीच्याच असतात. अगदी अपरिहार्य असेल तरच ते खा. रोज तेच बाहेरचे अन्न खाल्ल्यास सर्व तेज निघून जाईल. अगदी खायचेच झाले तर दुसरा काही मार्ग नाही, तर ईश्वराचे चिंतन करून बाहेर खा. हल्ली ब्राह्मण व्यक्तीही मांस मद्य बाहेर खातात. संगतीने व अन्नाने हे असे घडते. संगतीने असे वाईट घडू लागले आहे. आपण व्यवस्थित पक्के विचारांशी राहावे. धर्म शक्य असेल तेवढा पाळा, सांभाळा. माझ्या सहवासाचा हाच फायदा आहे. हे जे मी सांगत आहे तो घंटानाद समजू नका. तो संपला की त्याचा आवाज हवेत विरून जातो. तुम्ही सर्व सांगितलेले या कानाने ऐकून त्या कानाने सोडू नका. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.